विद्यार्थी मित्रांनो बघा, आपला जो इंग्लिश क्वेश्चन पेपर झाला, त्या क्वेश्चन पेपरचे आन्सर की मी तुम्हाला देतोय. तुम्ही तुमचे आन्सर असेच लिहिले का ते चेक करून बघा एकदा. बघा पहिलेच मी काय म्हटलं आपल्याला डू ॲज डायरेक्टेड. तुम्हाला जे सांगितलंय समजा फॉर एक्झाम्पल हा नर्स शब्द दिला आहे. आता NURSE आहे म्हणजे आपला शब्द कोणता येणार आहे? यू. मग तुम्ही यू लिहून पूर्ण हा शब्द लिहिलाय का? त्यानंतर अंडर आहे UNDER ही खाली काय आहे? पूर्णपणे अंडरलाईन लिहिलं आहे. त्यानंतर दुसरा शब्द कोणता आहे? क्लाइंबिंग. ठीक आहे म्हणजे आय येणार आहे. त्यानंतर MIGHT माईट येणार आहे. तुम्हाला ते अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायला लावले होते बघा. शब्द आहे. मग अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार हा पहिला येणार आहे, हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा. तसंच खाली तुम्हाला दिलेलं आहे. तर हे 2 मार्काला आहे, हा 1 मार्कला आहे आणि हा 1 मार्क्सला आहे. आता बघा हा 1 नंबरला येईल, त्यानंतर हा इकडे 2 नंबरला, 3 नंबरला आणि 4 नंबरला. तुम्ही असंच लिहिलंय का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता बघा क्वेश्चन 3 बघतोय आपण. क्वेश्चन 1 मधला तिसरा. आता बघा तुम्हाला इथे दिलंय पंक्च्युएशन मार्क दिले आहे. आता इथे बघा पंक्च्युएशन मार्क मध्ये बघा आय आस्क माय टीचर पंक्च्युएशन मार्क दिले वाय इज वर्किंग आउटसाइड. हे पंक्च्युएशन मार्क तुमचे आहे का बघा बरं. आणि दुसरं वाक्य तुम्हाला हे आय एम रिअली एक्साइटेड बघा, हे आय एम रिअली एक्साइटेड हे तुम्हाला एक पंक्च्युएशन मार्क अजून एक हे चेक करून घ्या. त्यानंतर तुमचं बघा 4 नंबरचा तुम्हाला चॅम्पियनशिप या शब्दापासून शब्द लिहायचे होते, कोणतेही 3 लिहायचे होते. मी तुम्हाला इथे 4 दिले. मग तुम्ही कोणकोणते शब्द लिहिले मला कमेंटमध्ये सांगा. पहिला शब्द आहे चॅम्प, नंतर मॅन, नंतर शीप, नंतर पिन. ठीक आहे, हे शब्द आहे तुम्हाला. त्यानंतर पुढचं बघू आपण. बघा पुढचा तुम्हाला काय म्हटलं राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता जसं तुम्हाला लिसन एक्झाम्पल दिले, केअरफुल एक्झाम्पल दिले, याच्याबद्दल तुम्हाला अजून पण शब्द लिहायचे. मग स्मार्टली शब्द आहे, ब्रेवली आहे, अटेंटिव्हली आहे, सायलेंटली आहे. त्यानंतर पुढचं कंप्लीट द वर्ड चेन ॲडजेक्टिव्ह अँड द 4 वर्ड्स. मग तुम्हाला ॲडजेक्टिव्ह पूर्ण करायचे. मग हे आन्सर तुमचे लिहिले बघा बरं. लार्ज, नंतर इझी, नंतर यंग, नंतर ग्रेट. आता पुढचा बी नंबरचा क्वेश्चन आहे बघा. टू ॲज डायरेक्टेड. इथे पहिले बघा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द बेरीज. आता त्याच्यापासून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स लिहायचे. ठीक आहे, मग सेंटेन्स काय आहे? ही वॉज स्टँडिंग ॲट द एजेस ऑफ रिव्हर. ही ते वाक्य पूर्ण. त्यानंतर पुढचं तुम्हाला दिलेलं बघा. आय नो दॅट इज टेलिंग ट्रूथ. ही इज टेलिंग ट्रूथ म्हणजे तो बरोबर सांगतोय, हे ते वाक्य आहे. त्यात तुम्हाला प्रिफिक्स जोडायचे, सफिक्स जोडायचा आणि नवीन शब्द तयार करायचा आहे. आता रिस्पॉन्सिबलचं काय येईल पूर्णपणे इरिस्पॉन्सिबल. हा पूर्ण कॅलेंडरला प्रिफिक्स लागणार आहे. आता कंटिन्युअसला सफिक्स काय लागेल? कंटिन्युअस. कंटिन्यू म्हणजे काय? सुरुवात. कंटिन्युअस हा प्रिफिक्स वेळ लागेल. पुढचं वाक्य आहे बघा. त्याच्यामधलं की मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. याच्यामधला एक शब्द वापरून तुम्हाला काय मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे. यामध्ये बघा ही इज रिस्पॉन्सिबल फॉर हिज वर्क. रिस्पॉन्सिबल मग तुम्ही त्या वारच्या ऐवजी ऍक्सिडेंट लिहा. कोणते वाक्य जर लिहिलं असेल ही इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डॅश डॅश जे पण काय असेल ते. आता कंटिन्युअस तुम्हाला एक लिहायचंय. म्हणजे तुम्हाला फक्त याच्यामधलं एक वाक्य लिहायचंय. तुम्ही हे लिहिलं असेल किंवा हे लिहिलं असेल बघा. देर वॉज कंटिन्युअस रेन दॅट नाईट. मग त्या दिवशी पूर्णपणे पाऊस सुरू होतो पूर्णपणे, हे तुम्ही लिहू शकता. पुढचा आता सेक्शन सेकंड मध्ये बघा. क्वेश्चन 2 जो आहे पॅसेज आहे. पॅसेज तुम्हाला उत्तर लिहायचे. आता मी तुम्हाला पॅसेज मध्ये काही मार्क करून दिले, त्यानंतर इथे पण तुम्हाला आन्सर दिले. तुम्ही तुमचे आन्सर चेक करू शकता बघा. However impossible things may look, there is always an opening. An opening हा शब्द आहे. त्यानंतर bright and tender हा शब्द आहे. त्यानंतर the water is gentle, rock is hard हा शब्द आहे. त्यानंतर a day हा शब्द आहे. मग मी तुम्हाला याच्यामध्ये बघा a day every fortnight for blooms. त्यानंतर brick, bright and tender हा शब्द आहे. a day हे तुम्हाला मार्क करून दिले. तुम्ही चेक करून घेऊ शकता तुमचं. बघा रॉकी बीच आहे, मॅजेस्टिक ओशन आहे, ही खाली आन्सर आहे तुम्हाला बघा. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आता हा वेब तुम्हाला पूर्ण करायचा. ही बेसिकस फ्लावर आहे. म्हणजे असं त्याच्या फुलाबद्दल तुम्हाला काही विचारलंय हे तुम्हाला इथे दाखवलेलीच रॉकी बीच, मॅजेस्टिक ओशन, रॉक अँड हार्ट, कोस्टल अँड ओपनिंग. आता हे तुम्हाला लिहायचं बघा. इथे काय म्हटलंय? ब्लूम ऑन इट बिग ब्राईट अँड टेंडर म्हणजे फ्लावर बद्दल लिहि. आता विदर्सचं काय असेल तुम्हाला? कम्प्लिटली अँड द इव्हिनिंग इट फॉल्स. त्यानंतर स्माइलचं विथ द सन अँड डान्स विथ द वाइंड. त्यानंतर अँड बिकम वन विथ द अर्थ आली. हे त्याचे आन्सर आहे. तुम्ही चेक करा बरं तुमचे आन्सर तुम्ही काय लिहिलेले आणि मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता E3 मध्ये बघा. फाइंड द डिस्क्राइब वर्ड फ्रॉम द गिवन नाउन्स.
आता जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला डिस्क्राईब करायचे गिवन नाऊनचे. शब्द काही मग रॉकी आहे, कोलसल आहे, मेजेस्टिक आहे, स्मॉल आहे. आता हे शब्द मी तुम्हाला वरती मार्क करून दिले बघा. कोलेस्ट्रॉल आहे, त्यानंतर ओशनवेल आहे असे शब्द. त्यानंतर पुढचं पुढचं बघा. डू ॲज डायरेक्टेड, इट टेक्स द शेप. इट टेक्स द शेप. मग वाक्य काय प्रमाणे काय विचारलं आपला, रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य लिहायचे. मग काय लिहिली वाक्य, इट हॅज टेकन द शेप. त्यानंतर दुसरं वाक्य काय विचारलं आपला, पिक द आउट गॉड फ्रॉम द सेंटेन्स. मग तुम्हाला आउट जे आहे काढायचे शब्द माहितला. मग शब्द काही पूर्णपणे थिंकिंग हा शब्द येतोय. आता पुढचं बघा, पर्सनल रिस्पॉन्स आहे, तुम्ही तो लिहिलाच असेल 2 मार्कचा. नेचर इज द बेस्ट टीचर एक्सप्लेन इन 3-4 सेंटेन्स. आता 3-4 वाक्यामध्ये तुम्हाला लिहायचं, तुम्ही तो पर्सनल रिस्पॉन्स लिहिला असेल. त्यानंतर बी बघा, आता तुम्हाला इथं विचारले ट्रू की फॉल्स आहे. इथे काय म्हटले, द नरेटर हर्ड द बार्किंग ऑफ द स्ट्रीट डॉग्स. ते बरोबर आहे का, तर बरोबर आहे बघा. दुसरं वाक्य आहे ते फॉल्स आहे. तिसरं ट्रू आहे आणि चौथं सुद्धा काय आहे, फॉल्स आहे. तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं होते. आता बघा मी तुम्हाला याच्यामध्ये मार्क करून दिलेले काही शब्द. त्यानंतर B2 आहे बघा, तुम्हाला गिव्ह रिझन ऑफ द फॉलोइंग. आता नरेटर म्हणजे आपण जी हे बघितलं पॅराग्राफ, त्या पॅराग्राफ बेसवर तुम्हाला क्वेश्चन आहे, तो क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सांगतो बघा. द क्युरिओसिटी गॉट द बेटर टू हिम. हे पहिलं बघा, द नरेटर रश टू वेरेंडा बिकॉज. पहिलं वाक्य काय, मग द क्युरिओसिटी गॉट द बेटर टू हिम. आणि दुसरं वाक्य, ही ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग द क्लोजर. त्यात तुम्हाला अँटोनिम्स लिहायचे बघा. आता गॅदरचं काही पूर्णपणे स्कॅटर म्हणजे आपण गॅदर म्हणजे काय रे, एकत्र केलेले, त्याने स्कॅटर म्हणजे विखुरलेले. आता बघा पुढचा शब्द आहे मर्सीफुली आहे, त्याच्यात काही अपोजिट वर आहे मर्सिलेली. त्यानंतर फिमेलचं मेल, त्यानंतर हिडचं इग्नोर वगैरे आहे. पुढचं बघा परत, डू ॲज डायरेक्टेड काय विचारले, रिराईट द सेंटेन्स यूजिंग द नॉट ओनली आणि बट ऑल्सो. म्हणजे नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापर करून पूर्ण सेंटेन्स आपण परत लिहायचे. मग बघा या शब्दामध्ये नॉट ओनली कुठे लागेल आणि बट ऑल्सो कुठे लागेल. मग वाक्य बघा, द बार्किंग बिकम नॉट ओनली लाउडर बट ऑल्सो अग्रेसिव्ह. म्हणजे नॉट ओनली पहिल्यांदा बिकमच्या पुढे लागेल या साईडला, आणि लाउडर अँड मोर इथं लाउडर आणि इथं बट ऑल्सो अग्रेसिव्ह. आता बघा पुढचं, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला लिहायचं बघा. आय रिकॉल द टेरिबल कस्टम. याच्यामधलं बी वाक्य जे आहेत, बी वाक्य बरोबर आहे. द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय द मी. आजपर्यंत बघा तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स लिहायचा आहे. इथे पर्सनल रिस्पॉन्स काय म्हटले, व्हॉट वुड यू डू. तुम्ही काय कराल. कोणता, इफ यू फाउंड द इंज्युअर ॲनिमल ऑन द वे टू द होम. आता तुम्ही तुमच्या घरी जाताना तुम्हाला एक इंज्युअर ॲनिमल भेटला, त्याच वेळेस तुम्ही काय कराल. आता तुम्हाला हा पर्सनल रिस्पॉन्स लिहायचा आहे, तुम्हाला वाक्य दिले बघा. इफ आय फाउंड द इंज्युअर ॲनिमल ऑन द वे होम, आय वुड फर्स्ट मेक शुअर इट्स सेफ अँड नॉट द फर्दर डेंजर फ्रॉम ट्रॅफिक. आता हे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स लिहायचं, तुम्ही अशा प्रकारे लिहिलाय का हे तुम्ही चेक करून घेऊ शकता. मी त्याला डॉक्टरकडे पूर्णपणे बसून असेल, त्याला पाणी वगैरे असेल, पूर्णपणे दूध वगैरे असेल, थोडंसं हेल्प करू शकतो. ठीक आहे, आज तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स लिहू शकता. त्यात पर्सनल रिस्पॉन्स बघितला. आता पुढचा पार्ट बघूया आपण. बघा सेक्शन 3 मध्ये तुम्हाला क्वेश्चन 3A आहे. यामध्ये बघा पहिलं जे वाक्य आहे, तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विचारलंय. ट्रू की फॉल्स आहे, चुकी बरोबर आहे. तर पहिलं वाक्य ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे, तिसरं वाक्य पण फॉल्स आहे, चौथं पण वाक्य फॉल्स आहे. ठीक आहे, म्हणजे पोएट्रीवर तुम्हाला 10 मार्कचे क्वेश्चन होते, आता हे 2 मार्कचे क्वेश्चन झाले. आता पुढचं बघा, त्या पोएट्रीवरती क्वेश्चन काय दिले. आता इथं मी जे मार्क करून दिले हे तुमचे आन्सर आहे काही. ठीक आहे, आता त्यामध्ये तुम्हाला आता A2 दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आता हे तुम्हाला वेब पूर्ण करायचे. आता वेब मध्ये पहिला आन्सर काय, ही डझंट फील माय आर्म्स. आता हे माझ्या आर्म नाही असते सांगते पूर्णपणे. दुसरं, ही हॅज अ फॉलन कोल्ड अँड डेड. त्यानंतर तिसरं, फॉल्स ऑर नॉट विल. त्यानंतर पेल आणि स्टील. आता बघा याचे आन्सर मी तुम्हाला याच्यामध्ये मार्क करून दिले. तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जर मार्क केला असेल, जेव्हा बोर्डाचा पेपर लिहिला तुम्ही, तेव्हा तुम्हाला हे शब्द लगेच आठवते. पुढचं बघूया आपण. आता A3 बघा. A3 मध्ये तुम्हाला काय म्हटलं इथं, फाइंड द रायमिंग वर्ड. तुम्हाला रायमिंग वर्ड शोधायचे याच्यामधले. रायमिंग वर्ड फ्रॉम द फॉलोइंग पोएम मधले. आता बघा बेडचं काय आहे, हेड आहे, डेड आहे. किलचं विल आहे, स्टील आहे. फनचं डन, वन. त्यानंतर ब्रेडचं पूर्णपणे डेड आणि ट्रेड आहे. आता बघा पूर्ण ऍप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं पोएम मधलं. आता 5 मार्कचं क्वेश्चन आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिले की पोएमचा टायटल वगैरे काय आहे. टायटल विचारले तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे काही शब्द वगैरे विचारले बघू आपण. त्यानंतर पोएट कोण याच्यामधला, कविता वगैरे कोण लिहिली.
मग बघा, याचे हाफ मार्कचे क्वेश्चन, पूर्ण 5 मार्कचे पूर्ण. पहिले टायटलचं काय नाव म्हटलं, द ट्विन्स हे टायटल आहे. त्यानंतर कविता कोणी लिहिली, त्यानंतर रायमिंग स्कीम काय, अल्टरेशन आहे, आणि फिगर ऑफ स्पीच एनी वन तुम्हाला लिहायची. त्यानंतर थीम जे आहे तुम्हाला 2-3 लाईन मध्ये थीम लिहायची. सोपं वगैरे आहे. आता बघा तुम्ही हे 3 बरोबर लिहिले आहेत का, 1, 2 आणि 3, म्हणजे हे हाफ मार्क्सला, हे हाफ मार्क्सला, 1 मार्क्सला, त्यानंतर अल्टरेशनचा 1 मार्क्स, आणि तुम्हाला फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क, आणि 2-3 लाईन 2 मार्क्स. ठीक आहे. आता बघा, क्वेश्चन 4 जो आहे त्याच्यामध्ये विचार तुम्हाला, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. मग स्वप्नील कुसळे जो होता केव्हा जन्मला होता, तर ऑगस्ट 6, 1995. त्यानंतर त्याचे वडील काय करत होते, विलेज स्कूल टीचर होते. त्यानंतर प्रोफेशनली स्वप्नील काय करत होता, क्रिकेट एक्झामिनर होता. त्यानंतर स्वप्नील कशामध्ये पूर्णपणे विन झाला होता, तर 50 मीटर रायफल थ्रोन इव्हेंट कुवत जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये 50 मीटर रायफल थ्रोन मध्ये जिंकला होता. नेक्स्ट बघा त्याचं 50 मीटर मध्ये दिलेली. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे स्पर्धा जी आहे बघा, तुम्हाला रिअरेंज करायची पॅसेज, जर तुम्ही वाचला असेल पॅसेजमध्ये शब्द जे आहेत, वाक्य जे आहेत, रिअरेंज करायचे. मग पहिलं वाक्य हे येईल, स्वप्नील वॉज बॉर्न इन द ऍग्रिकल्चर फॅमिली. दुसरं वाक्य आहे, स्वप्नील जॉईन क्रीडा प्रबोधिनी, हे दुसरं वाक्य. त्यानंतर तिसरं वाक्य, स्वप्नील वॉज गोल्ड मेडल इन द ISSF वर्ल्ड कप. त्यानंतर चौथं वाक्य येईल, स्वप्नील वॉज बॉर्न मेडल ॲट द पॅरिस, त्याला ब्रॉन्झ मेडल वगैरे भेटला पॅरिसमध्ये. असे तुम्हाला रिअरेंज करायचे होते. आता तुम्ही पूर्णपणे हे पॅराग्राफ वाचला असेल, वाचून तुम्हाला हे शब्द रिअरेंज करता येईल. पुढे बघा, मॅच द सिनॉनिम्स तुम्हाला विचारले, दुसऱ्या कॉलमसोबत मॅच करायचे. तर पहिलेच आन्सर आहे सी, म्हणजे काय, ऍग्रिकल्चर, फार्मिंग ऍग्रिकल्चर. आता सीचं वाक्य आहे, एचं वाक्य आहे सी. आता प्राईजचं बघा काय, डी, प्राईज म्हणजे काय, अवॉर्ड वगैरे असतो. त्यानंतर कॅपॅसिटी जे आहे पूर्णपणे, तिसऱ्याचा आन्सर बी आहे, कोणता, पोटेन्शियल. आणि आयडेंटिफायचा आन्सर आहे रिकॉग्नाइज. ठीक आहे, तुम्ही मॅच करा तुमचे कसे आहेत आन्सर. आता हा बघा, टू आय डायरेक्टेड क्वेश्चन नाही, काय म्हटले ते, फ्रेम WH टाइप्स क्वेश्चन, आपले WH टाइप्स क्वेश्चन बनवायचं आहे. टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर, अंडरलाईन पार्ट जो असेल तो त्याचा आन्सर येईल. आता 2009 म्हटलं इथे, मग आपलं वाक्य काय तयार करायचं बघा, व्हेन डिड स्वप्नील फादर एनरोल हिम क्रीडा प्रबोधिनी, म्हणजे स्वप्नीलच्या वडिलांनी त्याला केव्हा टाकलं क्रीडा प्रबोधिनीमध्ये, तर आन्सर काय त्याचं 2009 मध्ये. हे तुमचं वाक्य असलं पाहिजे. बघा दुसरं, ऍड क्वेश्चन टॅग ऍड करायचा आहे. काय म्हटले ते, स्वप्नील चूज शूटिंग टू स्पेशलाइज, इथं कॉमा येईल, त्यानंतर लीड अँड टी, हा झाला क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स हे तुम्ही लिहिला असेल, विच इज माय फेवरेट गेम वगैरे. आता बघा, फेवरेट गेम का, तुम्हाला 2 मार्क्स क्वेश्चन लिहायचे, म्हणजे जवळपास तुम्हाला 4 एक वाक्य लिहायचे. मग मी तुम्हाला फेवरेट गेम का बरं आहे, तुम्ही असं थोडंफार लिहिलं असेल का, चेक करून बघा. याच्यामध्ये जर वाक्य आले असेल तुमचे, किंवा तुम्ही तुमच्या मनात जर लिहिलं असेल, तर हा पर्सनल रिस्पॉन्स आहे, तुम्ही जो लिहिलाय तो बरोबर असणार. फक्त स्पेलिंग मिस्टेक जर नसेल झाली तर तुम्हाला पूर्णपैकी 2 मार्क्स भेटतील. आता पुढचं बघा, सेक्शन 5 मधला रायटिंग स्किलचे क्वेश्चन आहे, ते बघूयात आपण. आता रायटिंग स्किल मध्ये बघा, तुम्हाला डायलॉग रायटिंग जो आहे याच्यामध्ये क्वेश्चन आहे, प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. आता याच्यामध्ये बघा, 2 हा पहिला, तिसरा आणि चौथा, हे वाक्य कोणतं पहिल्यांदा येणार आहे, त्यानंतर दुसरं पूर्णपणे हे वाक्य दुसरं येणार आहे, आणि खाली जे आहेत तिसरं आणि चौथं हे रिअरेंज कर. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग, आता खाली जे डायलॉग येईल तुम्हाला ते पूर्ण करायचे. आता बघा, हु इज माय फेवरेट ऍक्टर, मग तुम्ही कोणतं लिहू शकता, माय फेवरेट ऍक्टर इज रजनीकांत, तुम्ही अक्षय कुमार वगैरे आहे, त्यानंतर जॉन श्रॉफ वगैरे आहे, जो पण तुमचा मराठी ऍक्टर असेल किंवा हिंदी ऍक्टर असेल ते लिहू शकतात. आणि तो ऍक्टर तुमचा फेवरेट का बरं आहे, व्हॉट्स मेक हिम युअर फेवरेट, तो तुमचा फेवरेट का बरं आहे हे तुम्ही लिहायचं होतं. आता बघा लिहिले मी, ही इज माय फेवरेट, ही इज माय फेवरेट ऍक्ट बिकॉज हिज युनिक स्टाईल, पॉवरफुल ऍक्टिंग अँड हंबल नेचर. हिज मूवीज आर द एंटरटेनिंग अँड इन्स्पायरिंग, त्याची मूवी कशी असते, पूर्ण इन्स्पायरिंग असते आणि एंटरटेनिंग असते, म्हणून मला हा ऍक्टर आवडतो. तुम्ही त्यांच्या कोणत्याही खूबी जर लिहिल्या तरी चालू शकता. आता बघा, पुढचं क्वेश्चन ड्राफ्टिंग स्पीचचे क्वेश्चन वगैरे आहे, ते तुम्ही दिले असतील. ठीक आहे, त्यात इन्फॉर्मेटर लेटर, फॉर्म्युलेटर हे तुम्ही दिले असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनचे आन्सर आपण बघूया. बघा, हे तुम्हाला दिलं बघा, टाइप्स ऑफ एनर्जी, फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये दिले. याच्यामध्ये जी ब्लँक जागा आहे ती कोणती येईल, फॉर्म ऑफ एनर्जी. त्यानंतर बघा, सब टाइप्स कोणतं, मेकॅनिकल आहे, त्यानंतर हीट एनर्जी, इथे न्यूक्लिअर, त्यानंतर इथे केमिकल. मग त्यांचे एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे. एक्झाम्पल काय, मग मुव्हिंग कार एक्झाम्पल आहे, बॉइलिंग वॉटर एक्झाम्पल आहे, फ्युजन ऑफ सन एक्झाम्पल आहे, स्ट्रायकिंग ऑफ मॅच हे एक्झाम्पल आहे.
पुढचं बघा आता ही तुम्हाला थीम एक्सपांड करायची, हेडलाईन वगैरे लिहायची, जे तुमच्या न बरं सोल सिलेबेट आपण सायंटिस्ट सिलेबेट करतोय याच्यामधला. आता बघा ट्रान्सलेशन आहे शेवटचा जो पार्ट आहे सेक्शन तुमचा 6 नंबर सेक्शन जो आहे याच्यामधलं क्वेश्चन. आता वेळ बघा तुम्हाला स्पेस म्हणजे काय जागा आहे, त्यानंतर प्रॉमिस म्हणजे वचन आहे, स्किल म्हणजे कौशल्य आहे, त्यानंतर प्रिटेंड म्हणजे काय ढोंग करणे किंवा बहाणा करणे 2 वाक्य शोधा. बाउंड्री म्हणजे काय सीमा किंवा सीमारेषा आहे, नॅशनल म्हणजे काय नैसर्गिक आहे. आता पुढे बघा हे वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करायचे मराठीमध्ये. कोणते वाक्य कोणतं 2 वाक्य तुम्हाला करायचे तुम्हाला 4 दिलेले. टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली म्हणजे काय आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. परत दुसरा आहे वॉश युअर हँड बिफोर इटिंग जेवणापूर्वी हात द्या, हात धुवा किंवा खाण्यापूर्वी हात धुवा. परत तिसरं तुम्हाला देईल बघा अवॉइड इटिंग रेडीमेड अँड द पॅकेज फूड आयटम मग आपल्या मराठीमध्ये काय येईल तयार बनवलेले आणि पॅकेट बंद अन्न खाणे टाळा. त्यानंतर चौथं आहे ईट ग्रीन व्हेजिटेबल अँड फ्रुट्स हिरव्या भाज्या आणि फळे खा. आता याच्यामध्ये तुम्हाला किती लिहून लिहायचे बघा पुढचं परत. सीन नंबरचा ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स प्रोव्हर्ब्स इंटू द मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन. मग तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं बघा काय म्हटली तर अन एम्प्टी वेसल मेक्स मच नॉईस म्हणजे रिकाम्या भांड्याचे जे आहे त्याचा जास्त आवाज येतो किंवा त्याच्यामध्ये अजून एक म्हणेल उथळ पाण्याला खळखळाट फार. आता ट्रूथ इज ऑलवेज बेटरच्या मध्ये तुम्हाला एक लिहायचं आहे कोणतं पण. आता ट्रूथ इज ऑलवेज बेटर म्हणजे कोणतं बेटर म्हणजे काय कडू असतं, सत्य नेहमीच कडू असतं. किंवा अजून एक वाक्य येईल की सत्य बोलतं सख्या आईला राग येतो असं तुम्ही वाक्य ते लिहू शकता. आता तुम्ही काय लिहिलं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आपण जे क्वेश्चन पेपर त्याच्या आन्सर की जे आहेत ती की बघितली. जर तुम्हाला फुल आन्सर की पाहिजे असेल मला कमेंट मध्ये आन्सर फुल हे क्वेश्चन टाईप करून पाठवा. मी तुम्हाला आन्सर की पूर्ण पीडीएफ मध्ये पाठवतो.